काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कार्यक्रमाची सुरुवात फार उत्तम झालेली आहे. इथे सर्वजण खूप ज्येष्ठ आहेत, ज्ञानाने तर वरिष्ठ आहेत. त्या सगळ्यांना मी नमस्कार करते. आणि शिव आणि गौरी यांच्या संवादातून जे ज्ञान ऋषींपर्यंत पोहोचलं, त्या दिव्य ऋषींना अत्री महर्षी असतील, अनसुया देवी असतील, त्यांच्या पुढे पाराशर महर्षी वगैरे असतील, त्या सगळ्यांना मी नमस्कार करते, अभिवादन करते. आणि त्यांच्या ज्ञानातून जे ज्ञानी झाले, अशांकडून जे मला ज्ञान मिळाले, त्याचा आता उहापोह थोडा करते. मुळात मी आयुर्वेदिक डॉक्टर झाले. माझं आयुर्वेदिक डॉक्टर होणं हे सुद्धा नियत होतं, कारण ते आमचे एक बापट डॉक्टर म्हणून होते की जे ब्रिटिशांच्या मिलिटरीमध्ये सर्जन होते. त्यांनी ठरवलं होतं की हिने आयुर्वेदिक डॉक्टर व्हायचं आहे. आणि मला वैद्यकाची आवड होती, त्यामुळे मी डॉक्टर झाले. पण जेव्हा मला कळायला लागलं, म्हणजे 10वी-11वी पासून मला सतत ह्या गूढ शास्त्रांची आवड होती की काही कोणी भविष्य सांगत असेल तर ते ऐकायचं. आणि माझे आई वडील दोघेही अगदी कर्मयोगी, म्हणजे फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारे आणि ते करणारे, समाजकारण करणारे. तर त्यांना मी म्हणजे एकदम की काय आहे, कसं काय असं जन्माला आलंय मुलं. पण त्याच्या पुढे त्यांनाही नंतर कळलं की माझे पणजोबा जे कोकणात होते पूर्वी, तर ते अतिशय उत्तम ज्योतिषी होते. तर ते काहीतरी कनेक्शन आलं असेल आणि त्यातनं मला ज्योतिषाची आवड, म्हणजे ह्या सगळ्याच शास्त्रांची आवड होती. तर तो अजून मी कमवत नव्हते किंवा लग्नाच्या ह्याच्यात होतं सगळं, त्यामुळे मला शिक्षण ऍक्च्युली घेता येत नव्हतं. आणि घरून तो आधी लग्नाच्या आधी आई वडिलांचा काही बॅकअप नव्हता. ते म्हणाले हे शिकण्याऐवजी तू जे शिकतेस तेच छान कर. तर ते झाल्यानंतर जेव्हा प्रॅक्टिस माझी सुरू झाली आणि 2008 साल उजाडलं, त्या काळात मला हे शिक्षण इथे चालतं, म्हणजे मी पुण्यात असून सुद्धा मला ह्या गोष्टींची कल्पना नव्हती. आणि असे क्लासेस असतात, मग रविवारीच असतात, म्हणजे आपलं सगळी घरची जबाबदारी उरकून आपण करू शकतो. अशा स्टेटसमध्ये मी खरी शिकायला सुरुवात केली. वदाभटांकडे पहिल्यांदा ज्योतिष विशारद केलं. मग तिथे नंतर पंडितचा अभ्यास सुरू झाला. पण नंतर कळलं की हे आपल्याला आवडत नाहीये. म्हणजे आधी शिकलोय आपण ग्रह राशी, त्यांचे स्वभाव, त्यांचे कारकत्व, हे कळलंय आपल्याला. आणि म्हणजे ते आवडत आहे, पण हे पुढे त्याच्यावर आधारित ह्याचं काय होणार, त्याचं काय होणार, हे काही आवडत नाही आपल्याला. मग आपण काय करूयात, तर ठीक आहे हे इथे थांबवूयात आणि बघू काहीतरी पुढे चांगलं मिळेल आपल्याला. आणि असं करत करत पुढे 4 वर्ष गेली. आणि नंतर आरती मॅडमशी संपर्क आला आणि मग जकातदार सरांच्या इन्स्टिट्यूटला, फलज्योतिष मंडळात मी पुढचं मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी या संदर्भात शिक्षण चालू केलं. आणि तिथे मग विशारद, भास्कर, पंडित या सर्व डिग्रींच्या वेळेला मला आरोग्यविषयक विषय मिळाले आणि त्याचा अभ्यास मला डिटेल करता आला. त्यातलंच काही मक्खन म्हणूयात, जे माझ्या परीनं मी तयार केलेलं आहे, त्याचं इथे मी थोडं सादर करते. ह्याच्यामध्ये मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते, त्यामुळे मला कुठले उपाय किंवा ह्याचे बाकीच्यांची माहिती किंवा हे नको होतं. मला फक्त शरीर रचना, शरीरशास्त्र आणि ज्योतिषाचा त्याच्यावरचा इम्पॅक्ट आणि त्याचा आपल्याला रुग्णाच्या दृष्टीनं, म्हणजे त्याच्या प्रोग्नोसिसच्या दृष्टीनं किंवा आपण आयुर्वेदिक औषधं सिलेक्ट करताना त्याचा काही उपयोग होऊ शकेल का, ह्या संदर्भात मला सगळं ज्ञान हवं होतं आणि त्या दृष्टीनं मी विचार करत होते. तर आता ह्याच्यामध्ये आतापर्यंत खूप जणांनी मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यावर खूप पुस्तकं आहेत. प्रत्येकाची अनुभूती ही वेगळी असते. आपण ते ज्ञान घ्यायचं असतं आणि आपल्याला जे अनुभव आला त्याच्यावर आपण पुढे नेहमी जात असतो. त्या पद्धतीनं मी हा अभ्यास केलेला आहे. हा अभ्यास आहे, हे ह्यातनं सूत्र निर्माण होतील, तर ती करायची जबाबदारी मला वाटतं तुमच्याचवर आहे. आणि ह्या ज्ञानाच्या समिधा, जसं आज आपण ज्ञान यज्ञ करतोय, तर त्यात ही माझी समिधा आहे अभ्यासाची. त्याच्यातून सूत्रात्मक तयार होणं हे पुढे यथावकाश होईल. जसं म्हणजे यज्ञाचं एक काहीतरी फळ असतं, म्हणजे जसं यज्ञात आपण यजन करतो, देतो, तसंच आपल्याला निसर्गाकडून काहीतरी मिळतं. तशी आज मला खरं इथे अपेक्षा आहे की मी माझ्या समिधा टाकतेय, तुम्ही त्याच्यावर मला पुढे मार्गदर्शन करा. नमस्कार. हा, आपल्याला मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा विचार करताना राशी आणि भाव यांचा आपण अभ्यास करतो.
तर जसं कालपुरुषाची कुंडली ही मेष लग्नाची मानली जाते आणि त्या प्रत्येक भावानुसार एक प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर त्याचा परिणाम आपण अभ्यासत असतो. आता ह्याच्यात सुद्धा पहिल्यांदा विचार करताना की केंद्रस्थानी मेषरास आलेली आहे आणि त्याचा डोक्यावर परिणाम म्हणजे डोक्यावर प्रभाव असं सांगितलंय. तर असं का? किंवा 12वी रास एकदम पायाची आहे, तर तिथे ती का? तर हे करताना माझं ह्याचं जे मेडिकल शिक्षण होतं त्याचा थोडासा मी मागोवा घेतला. त्याच्यात लक्षात आलं की गर्भस्थिती जेव्हा असते तेव्हा ते गर्भाचं डोकं आतमध्ये केंद्रात आणि त्याच्या भोवती पूर्ण वळून पाय परत त्याच्या डोक्यापाशी आलेले असतात. अशी ही नॅचरल पोझिशन आहे. आता वेगवेगळ्या पोझिशन येतात, पण ही नॅचरल पोझिशन आहे आणि त्यानुसार हे वर्गीकरण केलेलं आहे की शिराच्या ठिकाणी मेष राशीचा प्रभाव येतोय. त्याच्यानंतर गळ्यावर वृषभ राशीचा प्रभाव आहे. मिथुन राशीचा खांद्यावर आहे, बाजूला आणि दोन्हीकडे म्हणजे मिथुन ही द्वय तर ती तशी काम करते. कर्क राशीचा चेस्टवर आहे, जलप्रधान असा त्याचा मुख्य भाग येतो. तो भाग तिथे कर्क राशी दाखवते. सिंह राशीचा स्टमकवर म्हणजे अग्नीच्या ठिकाणी, म्हणजे सिंह ही अग्नी तत्वाची राशी म्हणजे सगळ्या राशींची तत्व आणि शरीरात घडणाऱ्या घटना आणि त्यातले पंचमहाभूतांचा विचार हा इथे दाखवला आहे आणि त्यानुसार ते वर्गीकरण केलेलं आहे. हे ढोबळ मनानी वर्गीकरण आहे. पूर्वीच्या काळी आजार सुद्धा तसे सौम्य किंवा एक विशिष्ट पद्धतीतले होत होते, त्यामुळे एवढं वर्गीकरण पुरत होतं. पण आता असं झालेलं आहे की आजार खूप वाढलेले आहेत आणि त्याच्यासाठी आयुर्वेदाने म्हटलेलं आहे की व्याधीचं नाव निश्चित करण्याची गरज नाहीये. तुम्ही त्यातले दोष आणि दूष्य बघा आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट करा, ती सुद्धा यशस्वी होऊ शकते. तर मग त्यातला मुख्य ऑर्गन किंवा मूळ अवयव कुठला दूषित होतो हे कळण्यासाठी अंतर्गत अवयवांची आता आपल्याला माहिती आहे आणि मग त्याप्रमाणे जे म्हणजे जसं की आता आपण कर्करास बघितली, चतुर्थ स्थानावरून आपण चेस्टचा विचार करणार, तर त्यातलं लंग्स ही आपण ह्याच्यावर कर्क किंवा चंद्रावर घेणार आणि त्यातलं हृदय जे आहे ते आपण सूर्याला देणार. म्हणजे त्यामुळे हृदयाचा अभ्यास करताना सूर्याचा विचार किंवा रवीचा विचार, त्याचं बलाबल, त्याच्याशी होणारे गोचरीचे दोष हे आपण बघतो. असं तर पोट म्हटलं तर पोटामध्ये ऍक्च्युअली 20-25 अवयव आहेत की त्या प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. एकमेकांना सुसंगत असेल तर आपलं पचन चांगलं होतं आणि पचनावर आधारित आपले सगळे आजार असतात. तर त्यामुळे प्रत्येक अवयवाचं सुद्धा विशिष्ट वर्गीकरण करणं गरजेचं असतं. त्याचा खूप डिटेल विचार केला पाहिजे, म्हणजे मग आपल्याला पोटाचे अनेक आजार आणि त्याचा प्रोग्नोसिस म्हणजे ह्या आजाराचं पुढे प्रत्यंतर काय होणार आहे हे आपल्याला कळू शकेल. आता ह्या सगळ्यामध्ये मी आज विषय घेतला आहे तो म्हणजे स्त्रीरोग. स्त्रीरोग विशिष्ट आहे आणि त्याचा विचार जर आपण पत्रिकेप्रमाणे केला तर त्याचं प्रोग्नोसिस कळणं आणि त्याच्यावर काही वेळा तो उपचार, कारण आता इतक्या पॅथी आहेत, इतके प्रकारचे निसर्ग उपचार वगैरे आहेत, तर त्या व्यक्तीला काय उपयोगी पडेल हे पण आपण त्याच्यावरून चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. त्यासाठी मी आज हा स्त्रीरोग हा विषय घेतलाय. शरीर स्त्री आणि पुरुष ह्यांचा एक साधारणपणे स्रोतच आणि ह्याचा विचार केला तर पुष्कळ साम्य आहे. स्त्री शरीरामध्ये 2 वैशिष्ट्यपूर्ण आशय आणि स्रोतस असतात. पुढची स्टेप. हे आपण बघितलं की भावांमध्ये कसं कारकत्व आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम असं असल्यामुळे शरीराचा विचार आणि त्यातल्या घडणाऱ्या क्रियांचा विचार आपण इथे आता करणार आहोत. स्त्री शरीर आणि पुरुष शरीरामध्ये भिन्नता आहे. ती भिन्नता महत्वाची आहे की मन हा भाग एक वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणारा असला तरी शारीरिक अवयवांच्या दृष्टीने विचार केला तर स्त्री शरीराला पुनर्निर्माणाची क्षमता यावी यासाठी स्तन्याशय, पुढची स्टेप, स्तन्याशय आणि गर्भाशय किंवा विकासासाठी येणारा, पुनर्जीवनासाठी येणारा अवयव स्रोतस ह्यांचा विचार केला जातो. आता स्त्रीरोग म्हणताना ह्या स्त्रीचं शरीर जे आहे ते आधी आपण बघून घेऊ. त्याच्यावर कोणत्या ग्रहांचा विचार, कुठल्या स्थानांचा विचार आपण करायला पाहिजे हे पहिल्यांदा बघून घेऊ, कारण त्याच्यात जेव्हा बदल होतील, निसर्गाविरुद्ध लक्षणं जेव्हा निर्माण होते तेव्हा आपण त्याला आजार म्हणतो आणि ते आजार
आपल्याला ट्रीट करावे लागतात. त्यामुळे पहिल्यांदा ही आशय आहे स्तन्याशय, गर्भाशय आणि गर्भाशयाचे मग 3-4 अवयव आहेत त्यांचा विचार करतो. त्यातलं जे ओव्हरीज आहेत, अंडाशय, हे पुष्कळ म्हणजे टेस्टिसची समसमांतर काम असल्यामुळे तो आपण म्हणजे टेस्टिसच्या ज्या गोष्टींवरून विचार करतो तिथे तोच आपण ओव्हरीज मध्ये पण करतो. पुढचं आता पहिलं आपण त्यातलं बघूया स्तन्यवह स्रोतस. स्तन आणि त्यात निर्माण होणारं स्तन्य हे पुढच्या जीवाचं पोषण करणारं असतं. तर त्याची डेव्हलपमेंट ही साधारण प्युबर्टीला चालू होते, मेनार्कीपर्यंत पूर्ण होते. ती डेव्हलपमेंट होताना त्याचा आकार वाढणं, त्याच्यामध्ये रसवाहिन्या निर्माण होणं आणि त्याचा विशिष्ट आकार निर्माण होणं, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण गुरु, चंद्र आणि शनी यांचा मुख्यतः तिथला रोल बघतो. त्यांच्यामधला कुठलाही डिफेक्ट हा किंवा त्यांच्यातलं दूषित्व हे आपल्याला तिथले आजार निर्माण करताना दिसतो. ह्याच्यामध्ये स्तनांचं फर्मनेससाठी स्नायूंचं महत्व आहे, म्हणून मंगळाचा तिथे त्या दृष्टीने विचार करावा लागतो. त्याचं स्थान आहे उरस्थान, म्हणून कर्करास घ्यायची आहे. त्याच्यात डावी आणि उजवी असे 2 विभाग असतात, म्हणून चतुर्थ आणि दशम असा एक विचार आपण त्याच्यात करू शकतो. आर्तवह स्रोतस, त्याच्यामधले जे अवयव आहेत, गर्भाशय येतात, फॅलोपियन ट्यूब्स येतात, ओव्हरीज येतात, सर्व्हिक्स, वजायना, ही सगळी आर्तवह स्रोतसातली आहेत. त्याच्यामध्ये गर्भाशयाची वाढ ही वयानुसार होत जाते मेनार्कीपर्यंत, म्हणजे जोपर्यंत पाळी चालू होत नाही तोपर्यंत ही गर्भाशयाची वाढ होत असते आणि तिथे ती पूर्ण होते आणि मग सायकल चालू होतं. त्यामुळे पाळी येण्याच्या वेळेपर्यंत त्याच्यात अनेक बदल, रासायनिक बदल पण होत असतात, म्हणून तिथे राहूचा विचार डेव्हलपमेंटच्या काळात, म्हणजे मग प्युबर्टी ते मेनार्की ह्याच्यामध्ये येणाऱ्या राहूच्या दशा किंवा राहू दूषित तिथे असणं, तर तेव्हा डेव्हलपमेंटमध्येच प्रॉब्लेम येणं किंवा गर्भाशय म्हणजे गर्भिणी कालामध्ये 7व्या महिन्यामध्ये राहूचा काही दोष निर्माण जर झाला तर जन्मता काही विकृती येणं हा भाग तिथे दिसतो. त्याच्यानंतर गर्भाशयाला जे फंडस असतात, म्हणजे जिथे बाळ राहणार आहे, वाढ होणार आहे, ते असतं फंडस. तर तिथे आपण गुरु, शनींचा विचार करतो आणि मुख्यतः तूळ राशीवर, म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तूळ राशी सप्तम स्थान हे गर्भाशयाचं आपण धरतो. त्यामुळे तूळ रास बिघडलेली असणं किंवा तूळ राशीची हे किती आहे, म्हणजे बलवान किती आहे, त्याच्यावर दृष्टी कोणाची आहे, त्यानुसार गर्भाशय ते स्वस्थितीत राहणार आहे का विकृत होणार आहे हे आपल्याला कळणार आहे. आणि त्याच्यात परत दशांचाही विचार करतो की दशानुसार पण हे बदल घडतात. म्हणजे आपण बघतो ना की 50 वर्षापर्यंत एखादी स्त्री अगदी नॉर्मल असते आणि 91 वर्षी कळतं की तिला युटरसचा कॅन्सर आहे किंवा 40 पर्यंत काही नाही एकदम फायब्रॉइड्स तयार झालेली आहे. तर त्यावेळेला हा दशांच्या दृष्टीनं विचार बघायला लागतो. एंडोमेट्रियम, की ज्याच्यामधून पोषण होणाऱ्या बाळाचं, गर्भाचं, म्हणून मग एंडोमेट्रियम जो आतला स्तर असतो. आणि एंडोमेट्रियमचं काय असतं की दर महिन्याला पहिले 15 दिवस ते वाढत वाढत जातं, नंतर त्याच्यामध्ये पक्वता होते आणि मग पुढे मॅच्युरिटी झाली की रक्तस्राव होतो. म्हणून मग चंद्र आणि मंगळ म्हणजे सायक्लिकल ऍक्शन आहे म्हणून चंद्राचा विचार करतो आणि रक्ताचा भाग आहे म्हणून मंगळाचा तिथे महत्वाचा विचार असतो. म्हणजे एंडोमेट्रियमच्या आजारासाठी ते दोन्ही बघायचं आहे. ट्यूब्स म्हणजे ज्याच्यामधून ओव्हम किंवा बीज, स्त्रीबीज वाहून